रॅशनलायझेशन, समेयीकरण. रॅशनलायझेशन, समेयीकरण म्हणजे तुमच्याकडे एक सड आहे, सोप्पा घेऊया आपण. सपोज √2 आहे, तर √2ला आपण हा इररॅशनल नंबर आहे. तर ह्याला रॅशनल नंबरमध्ये कसं कन्वर्ट करता येईल? नॅचरली आपण जेव्हा √2ला आपण √2नी मल्टिप्लाय केलं की आपल्याला मिळतो √2 into √2 is √4, that is you get answer 2. So this is called the rationalizing factor of surd √2. थोडं पुढे जाऊया. क्यूब रूट ऑफ 2 म्हणजे हा 2⁻1 आहे. आपल्याला आतमध्ये काय हवंय? रॅडिकल साइनच्या 2⁻3 हवंय. म्हणजे नॅचरली आय हॅव टू मल्टिप्लाय बाय 2⁻3 इंटू 2⁻2 म्हणजे हा त्याचा रॅशनलायझिंग फॅक्टर झाला, बिकॉज दॅट विल गिव्ह मी इक्वल टू 1. अशा प्रकारे एक काही उदाहरणं जर मुलांबरोबर आधी सोडवली तर त्यांना जे अवघड गणितं आहेत पुस्तकातली रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर पर्यंतची, तर ती सोपी जातील. थँक्यू सर. क्यूब रूट ऑफ 16 म्हणजेच चा रॅशनलायझिंग फॅक्टर काय असू शकतो? क्यूब रूट ऑफ 16 स्क्वेअर. क्यूब रूट ऑफ 16 क्यूब म्हणजे 16. म्हणजे क्यूब रूट ऑफ 16 स्क्वेअर इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर, बट बाय कन्व्हेन्शन. म्हणजे कायम आपण कन्व्हेन्शनमध्ये काय करतो? वी रिप्रेझेंट सर्ड इन द सिम्पलेस्ट फॉर्म. सो वी हॅव क्यूब रूट ऑफ 16. हा परत एकदा आपण उजळणी करूया. हा आपला प्युअर सर्ड आहे आणि हा सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये नाही आहे, म्हणून त्याला आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणलं. 2 क्यूब रूट ऑफ 2. मग 2 क्यूब रूट ऑफ 2चा रॅशनलायझिंग फॅक्टर काय होणार आहे? क्यूब रूट ऑफ 2 स्क्वेअर, विच विल गिव्ह यू 2 क्यूब रूट ऑफ 2 क्यूब, विच इज 2 into 2, विच इज 4. सो रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ क्यूब रूट ऑफ क्यूब रूट ऑफ 16 is cube root of 2 cube and not, I mean it is actually, पण convention म्हणून it is, we are not going to take it as cube root of 16 square. But let me generalize it. Rationalizing factor of a given square, given surd is not unique, but follow convention. What is the convention? कि express the surd in its simplest form. This is its simplest form आणि मग त्याचा rationalizing factor काढायचा. Now let's go to rationalizing the denominator. Now here we have a upon root b. स्क्वेअर रूट ऑफ बी जो आहे त्याचा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे स्क्वेअर रूट ऑफ बी. त्यामुळे वी मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ बी. ए रूट बी अपॉन बी. दुसरं उदाहरण घेऊया. 2 अपॉन √3. √3चा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे √3 अपॉन √3, 2 √3 अपॉन 3. आता ज्या वेळेला √x प्लस √5 असं आहे, तर त्यावेळेला डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करताना त्याचा आपण कॉन्ज्युगेट काढतो. हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. तर असं एक उदाहरण आधी ओके, त्याचा कॉन्ज्युगेट पेअर आपण दाखवतो त्यांना. तर इथे आपण नक्कीच हे दाखवायच्या आधी आपण त्यांच्याकडनं आयडेंटिटी जी आहे ती रिवाइज करून घेऊया. a प्लस बी इंटू a मायनस बी इज a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ही उदाहरणं जर आपण आधी सोडवून घेतली तर त्यांना ते सोपं जाईल. आता फॉर एक्झाम्पल 2 प्लस √3 आहे आणि मी ह्याला 2 मायनस √3नी मल्टिप्लाय केलं तर मला येतं 2 स्क्वेअर मायनस √3 स्क्वेअर म्हणजे 4 मायनस 3 आणि मला एक 1 मिळतो. म्हणजे
2 मायनस रूट 3 हा 2 प्लस रूट 3चा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे. तर आपण थोडंसं आयडेंटिटीजकडनं सुरुवात करून मग कॉन्ज्युगेट पेअर ऑफ सर्ड्सवरती जाऊया. सो वी हॅव a upon square root of x plus square root of y into square root of x minus square root of y upon square root of x minus square root of y. म्हणजे खाली काय झालं, x minus y. So square root of x minus square root of y is a rationalizing factor of square root of x plus square root of y. एक उदाहरण तुमच्या समोर आहे. आता आपण थोडंसं स्क्वेअर रूट्स जे मुलांना अवघड जातं टू फाइंड द स्क्वेअर रूट, ते करायच्या आधी परत आपण आयडेंटिटी त्यांच्याबरोबर डिस्कस करूया. ती आयडेंटिटी म्हणजे ए प्लस बी द होल स्क्वेअर हा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असतो आणि स्क्वेअर रूट ऑफ ए प्लस बी द होल स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे ह्याचं आपलं उत्तर ए प्लस बी येतं. हे थोडंसं आपण आधी त्यांच्याबरोबर रिवाइज करून घेऊया. नाउ लेट अस सी. असं उदाहरण पुस्तकात आहे. स्क्वेअर रूट ऑफ 8 प्लस 2 रूट 15. परत एकदा ए प्लस बी द होल स्क्वेअर, स्क्वेअर रूट ऑफ ए प्लस बी द होल स्क्वेअरला ए प्लस बी आहे. Square root of a square plus 2ab plus b square, which is just an expansion of this, is nothing but a plus b. आता 8 plus 2 root 15 आहे. म्हणजे हे 8 plus 2 root 15 आहे. It should be represented in a square plus 2ab plus b square form. आता त्याच्यामध्ये 2ab जो टर्म आहे तो कुठनं येणार आहे, 2 root 15 मधनं येणार आहे. आणि a square plus b square कुठनं येणार आहे, 8 वरनं येणार आहे. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, 2ab टर्म म्हणजे a आणि b अशी दोन संख्या आहेत की ज्यांचं प्रोडक्ट स्क्वेअर रूट ऑफ 15 आहे आणि त्यांचं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर त्यांना स्क्वेअर करून ॲड केल्यावर ते त्याचं उत्तर त्याचं 8 असलं पाहिजे. तर स्क्वेअर रूट ऑफ 15ला आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, 15 इंटू 1 स्क्वेअर रूट ऑफ 15 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 किंवा स्क्वेअर रूट ऑफ 5 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3. पण स्क्वेअर रूट ऑफ 15 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 म्हणजे ह्याला जर आपण स्क्वेअर केलं आणि ॲड केलं तर इट इज नॉट इक्वल टू 8. स्क्वेअर रूट ऑफ 15 इज 15, स्क्वेअर रूट ऑफ 1 इज 1, 15 प्लस 1 मला 16 मिळतं. 15 सॉरी हे प्लस आहे, 15 प्लस 1 मला 16 मिळतं. सो बट इट इज नॉट इक्वल टू 8. तर मला काय हवं आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा 8 हवा आहे. म्हणून 8 हा आपण 15चे दोन भाग पाडले, स्क्वेअर रूट ऑफ 5 आणि स्क्वेअर रूट ऑफ 3. स्क्वेअर रूट ऑफ 5चा स्क्वेअर केला म्हणजे त्याचे 5 आणि स्क्वेअर रूट ऑफ 3चा स्क्वेअर केला 3. 5 प्लस 3 गिव्स मी 8. सो आय एम रिप्रेझेंटिंग इट ॲज म्हणजे 8ची फोड मी 8ची फोड मी स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस 2ab. सो दिस इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab जे की 8 प्लस 2 रूट 15चं रिप्रेझेंटेशन आहे, which is square root of 5 plus square root of 3 the whole square. So when you have to find the square root of 8 plus 2 root 15, it gives you root 5 plus root 3. Similarly, this example is also there in the textbook. Solved example आहे जिथे की आपण a minus b the whole square चा फॉर्म वापरतो. आपण हे बघूया की इथे 5 minus 2 root 6 आहे, त्याच्यातलं 2ab टर्म ही 2 root 6 मधनं आली पाहिजे आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर टर्म ही 5 मधनं आली पाहिजे. म्हणजे प्रोडक्ट शुड बी ए बी म्हणजे प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स शुड बी रूट 6 आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हे असं आलं पाहिजे. सो 6 आहे, 6 आणि 1 मगाशी म्हणल्यासारखं आणि 3 आणि 2. पण 6 आणि 1चं परत एकदा बघूया, हे प्रत्येक वेळेला मुलाच्या बरोबर करणं अपेक्षित आहे. 6 1 which is not equal to आपल्याला काय हवं आहे 5. म्हणून आपण 3 आणि 2 घ्यायचा.
कारण स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर इज नथिंग बट 3 प्लस 2 विच इज नथिंग बट 5. वेअरॅज 6 1 जा 6 नी आपण घेतलं असतं तर त्याचं 6 प्लस 1 आपलं 7 आलं असतं. म्हणून हिअर वी स्प्लिट 2 रूट 6 ॲज 2 रूट 3 इंटू रूट 2. असं उदाहरण एक्सरसाइजमध्ये आहे पण सोडवलेलं नाही आहे. आत्तापर्यंत जिथे दोन्ही उदाहरणं जी आपण बघितली त्याच्यामध्ये 2 ही टर्म 2ab ची 2 ही टर्म होती, प्लस होतं मायनस होतं, पण 2 ही टर्म होती. आता इथे 2 ही टर्म नाही आहे. मग आपल्याला मुलांना हे नक्कीच समजून द्यायचं आहे की यू कॅन मल्टिप्लाय धिस बाय 1 आणि त्या 1ला आपण 2/2 फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे आणि हा 2 इथे गेल्यानंतर काय होणार आहे 11/4. आता इथे 2ab टर्म कुठनं येणार आहे तर 2 स्क्वेअर रूट ऑफ 11/4 नी आणि a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर कुठनं येणार आहे तर इट शुड बी फॉर 6. सो 6 हा आपण ह्याच्यात स्प्लिट करणार आहोत. म्हणजे प्रोडक्ट काय असायला पाहिजे हा स्क्वेअर रूट ऑफ 11/4. आता माझ्याकडे खूप ऑप्शन्स आहेत 11/2 आणि 1/2. 11 1 जा 11 2 2 जा 4. 11/4 मी 8 ठेवला आणि 1 किंवा 11 आणि 1/4. आता मुलांना आपण सांगायचं आहे की चेक करा की कुठला पेअर घ्यायचा की जेणेकरून तुमचं इथे उत्तर 6 येईल. तर चेक बॅक केल्यानंतर स्क्वेअर रूट ऑफ दिस 11/2 स्क्वेअर plus this gives me 11/2 plus 1/2 which is 12/2 which is 6. So we take this pair for as the AB term. म्हणजे काय होतंय 6 minus 2 square root of 11/4 ला आपण ही 2AB term इथनं आली 11/2 into square root of 11/2 into square root of 1/2. हा आपला a आहे. स्क्वेअर रूट ऑफ a इथे काय आहे आपला स्क्वेअर रूट ऑफ 11/2 आणि b आपला आहे स्क्वेअर रूट ऑफ 1/2. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab विच इज a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. सॉरी a minus b the whole square. a minus b the whole square. म्हणजे answer is square root of 11/2 minus 1/√2. So just a recap. We started from natural numbers, whole numbers. Then we went to integers, fractions, rational numbers, irrational numbers, real numbers. Surds मध्ये आपण ऑर्डर बघितली, रॅडिकंड बघितलं, रॅडिकल बघितलं. Order has to be same for comparison and multiplication division. Order and radicand has to be same for surds to be similar आणि for addition and subtraction. नंतर आपण rationalizing factor बघितला की which when multiplied to a surd gives a rational number. Then we rationalize the denominator. Here we use the identities. We have to always revise the identities which they have learned in the earlier standards. आणि नंतर आपण square root of a binomial surd बघितलं. Thank you. I hand over it to Madhuri Sawant ma'am.